चंद्रभागेच्या पवित्र तीरावर वसलेलं भक्तीचं माहेरघर म्हणजे आपल्या विठुरायाची पंढरी अर्थात पंढरपूर, जिथे लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि गेल्या 800 वर्षांची ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे। परंतु आता हेच पंढरपूर एका भव्य परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभं आहे। काशी विश्वनाथ आणि महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर तब्बल 4150 कोटी रुपयांचा पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प इथे साकारला जाणार असून त्याची पहिली झलक AI व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे चला तर पाहूयात की कसं असणार आहे हे भव्य दिव्य पंढरपूर कॉरिडॉर। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पंढरपूर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि भावनांचा केंद्रबिंदू। चंद्रभागेच्या पवित्र तीरावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र गेल्या कित्येक शतकांपासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं हृदय मानलं जातं। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड गजरामध्ये, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठुरायाच्या नामस्मरणात लाखो वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरकडे चालत येतात। ऊन वारा पाऊस कसलीच पर्वा वारकऱ्यांना नसते, कारण डोळ्यासमोर असतो तो फक्त विठुरायाचा दरबार। मात्र आता हेच पंढरपूर शहर आगामी काळामध्ये एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभं असून राज्य सरकारनं तब्बल 4150 कोटी रुपयांच्या भव्य पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि या प्रकल्पाची पहिली झलक आता समोर आली आहे। ग्रामविकास मंत्री आणि पंढरपूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या X अकाउंटवरून या प्रकल्पाचा AI व्हिडिओ शेअर केलाय आणि हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दरम्यान या AI व्हिडिओमध्ये दिसणारा पंढरपूरचा भविष्यातील चेहरा अक्षरशः थक्क करणार आहे, कारण यामध्ये दिसतंय भव्य विठ्ठल मंदिर परिसर, विस्तीर्ण आणि सुशोभित प्रदक्षिणा मार्ग, प्रकाशाने उजळलेली चंद्रभागा घाट, त्याचबरोबर हजारो भाविकांची सुटसुटीत वर्दळ, आधुनिक सुविधा आणि संपूर्ण परिसरामध्ये दिसणारा एक दिव्य आध्यात्मिक अनुभव। हे सगळं पाहून अनेकांना काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैनच्या महाकाल लोकची आठवण झाली। विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा छोटीशी झलक दिसून येते। खरं तर पंढरपूरच्या विकासाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती, कारण आषाढी कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीच्या काळामध्ये इथे लाखो भाविक दाखल होतात। मागील आषाढी एकादशीला जवळपास 28 लाख भाविकांनी इथे दर्शन घेतल्याची नोंद करण्यात आली आहे। पण इतक्या प्रचंड गर्दीच्या तुलनेमध्ये शहरातील रस्ते अरुंद, पार्किंगची व्यवस्था अपुरी, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेवर प्रचंड ताण अशा अनेक समस्या देखील निर्माण झाल्या होत्या। अनेकदा वारकऱ्यांना तासनतास रांगेमध्ये दर्शनासाठी उभं राहावं लागत होतं। त्यामुळे आता या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली। त्यामुळे यंदाची वारी कॉरिडॉरचं काम सुरू होण्याआधीची शेवटची वारी असणार असं देखील म्हटलं जातंय। मात्र हा प्रकल्प नेमका कसा असणार, चला तर यावर सुद्धा नजर टाकूयात। तर सरकारच्या आराखड्यानुसार हा फक्त मंदिर परिसराचा विकास नाही, तर संपूर्ण पंढरपूर शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे। या कॉरिडॉरमध्ये सर्वात आधी लक्ष दिलं जाणार आहे ते म्हणजे वारकऱ्यांच्या सुविधांवर। लाखो भाविकांची संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक निवास केंद्र, मोठी भक्त निवास व्यवस्था, आधुनिक स्वच्छतागृह आणि विश्रांती केंद्र सुद्धा उभारली जाणार आहेत। याचबरोबर जवळपास 129 कोटी रुपयांच्या खर्चातून हायटेक दर्शन मंडप सुद्धा उभारण्याचा प्रस्ताव आहे। आधुनिक रांग व्यवस्थापन प्रणालीमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याचा दावा देखील केला जातोय। याशिवाय मंदिर परिसरातील मुख्य रस्ते तब्बल 40 फुटांपर्यंत रुंद केले जाणार असं देखील म्हटलं जातंय, तर उपमार्ग जे आहेत ते 6 ते 8 फुटांपर्यंत वाढवले जातील। म्हणजेच लाखो वारकरी एकाच वेळी पायी चालत असताना होणारी जी कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा मदत कार्य पोहोचवणं जे आहे ते सहज शक्य होणार आहे। याचबरोबर वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा विशेष भर दिला जाणार आहे, कारण 7 मजली आधुनिक पार्किंग इमारत सुद्धा इथे उभारली जाणार आहे। इथे हेलिपॅडची सुविधा देखील केली जाणार आहे आणि या प्रकल्पाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे चंद्रभागा नदी घाट विकास। पंढरपूरचा आत्मा मानला जाणारी चंद्रभागा नदी आणि तिच्या घाटाचं मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण सुद्धा केलं जाणार आहे। घाट परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी विशेष उपाययोजना सुद्धा केल्या जातील। याचबरोबर नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा भूमिगत सांडपाणी
सांडपाणी योजना, भुयारी गटार प्रकल्प आणि 24 तास पाणी पुरवठा योजनेचा देखील समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आलाय। याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही नेटवर्क, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, ट्रॉमा केअर सेंटर आणि अग्निशमन सुविधा उभारण्याचं नियोजन देखील यामध्ये करण्यात आलंय। म्हणजेच भविष्यात लाखो भाविक पंढरपुरात आले तरी त्यांना अधिक सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण सुद्धा मिळेल असा दावा सरकारने केलाय। पण या प्रकल्पात केवळ आधुनिकता नाही तर सांस्कृतिक वारसाचं सुद्धा जतन करण्याचा प्रयत्न असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजेच संत परंपरेचा गौरव करण्यासाठी संत विद्यापीठ, संत चोखामेळा स्मारक, संत नामदेव महाराज स्मारक उभारण्याचा देखील प्रस्ताव आहे। यासोबतच होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करून त्यांचं मूळ स्वरूप जे आहे ते कायम ठेवण्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे। आणि आता जर या प्रकल्पातील निधी वाटप पाहिलं तर आपल्याला या आकडेवारीचं म्हणजेच या प्रकल्पाचं सुद्धा भव्य स्वरूप जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे। आणि आता याची माहिती सुद्धा आपण काही टेक्स्टच्या माध्यमातून घेऊयात। तर गर्दी व्यवस्थापन आणि कॉरिडॉरसाठी तब्बल 254 कोटी 61 लाख रुपये खर्च होणार आहे। पुरातन मंदिर आणि मठांच्या जतनासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद, वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी 288 कोटी 66 लाख रुपये खर्च केले जातील। नदीघाट विकास आणि सुशोभीकरणासाठी तब्बल 448 कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत। यानंतर शहर सुशोभीकरणासाठी 480 कोटी 50 लाख रुपये खर्च होईल। पालखी तळांच्या विकासासाठी 100 कोटी, तर सर्वात मोठा खर्च जो आहे तो भूसंपादन आणि पुनर्वसनावर होणार आहे। बाधित घरं, दुकानं आणि इमारतींसाठी तब्बल 2026 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय। मात्र जिथे विकास असतो तिथे विरोधही असतो, कारण पंढरपूर कॉरिडॉर सुद्धा याला अपवाद नाहीये। काही स्थानिक मठ, मंदिरं, वाडे आणि रहिवासी घरं स्थलांतरित होण्याची शक्यता यामुळे असल्यामुळे स्थानिकांमध्ये याबाबत काहीशी नाराजी आहे। अनेकांनी मोर्चे काढत या प्रकल्पाला विरोध सुद्धा याआधी दर्शवलेला आहे। त्याचबरोबर स्थानिकांच्या मते हा प्रकल्प तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आणि पारंपरिक स्वरूप धोक्यात आणू शकतो। मात्र प्रशासनाचं म्हणणं वेगळं आहे। बाधितांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन दिलं जाईल। भविष्यात हा प्रकल्प पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल, पर्यटन वाढवेल, त्याचबरोबर रोजगार निर्मिती सुद्धा करेल। शिवाय स्थानिक व्यवसायांना सुद्धा मोठा फायदा होईल असा विश्वास प्रशासनाकडून याबद्दल व्यक्त केला जातोय। पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकल्प शेकडो वर्षांच्या वारकरी परंपरेला आधुनिक सुविधांची जोड देण्याचा प्रयत्न आहे। कारण वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे। अनवाणी पायाने चालत विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या श्रद्धेचा हा प्रवास आहे। त्यामुळे या प्रकल्पासाठी 30 महिन्यांचं उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आलंय। पण आता खरंच नियोजित वेळेमध्ये हे काम होईल का? स्थानिकांचा विरोध यामध्ये नेमका कशा प्रकारे हाताळला जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास करताना पंढरपूरचं आध्यात्मिक पावित्र्य कायम ठेवलं जाणार की नाही, हे याबाबत आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच। पण जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यातलं पंढरपूर हे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी सुद्धा एक ओळखलं जाणार, हे मात्र नक्की। परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।